श्री लक्ष्मीनारायण देव, श्री स्वामीनारायण भगवान, श्री राधा कृष्ण देव, सुखसैयामध्ये विराजमान श्वेतदीपती भगवान श्री वासुदेव, भगवंताचे सर्व स्वरूप पवित्र श्रावण मास अंतर्गत श्रीमद सत्संगी जीवन कथाचा आजचा हा प्रथम प्रारंभाचा दिवस. प्रथम दिवशी उपस्थित सर्व भक्तजनांना जय श्री स्वामीनारायण. श्रावण मास हा जेव्हा पण येतो तेव्हा संपूर्ण भारताला भक्तीच्या रंगामध्ये रंगवून टाकत असतो. उत्तर भारतापासून तर दक्षिण भारतापर्यंत आणि पूर्वपासून तर पश्चिम पर्यंत जे बाकीच्या मास मध्ये महिन्यांमध्ये काहीच सोडत नसले ते पण श्रावण महिन्यामध्ये सर्व सोडायला तयार होतात. कारण श्रावण मास हा भक्ती मास आहे. भगवान स्वामीनारायण शिक्षापत्री ग्रंथामध्ये असं म्हणतात की चातुर्मास मध्ये सर्वांनी नियम घ्यावा, पण 4 महिन्यांपर्यंत तुम्ही काही नियम घेऊ शकत नसला भक्तीचा, तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये तरी अवश्य एक विशेष नियम धारण करावा. आणि त्यामध्ये भगवंतांनी जे नियम सांगितले त्यामध्ये 8 प्रकारचे नियम आहे. त्यामध्ये एक नियम आहे की भगवंताची कथा श्रावण मास दरम्यान दररोज ऐकणी. भगवंताची प्रदक्षिणा करणे, माळ करणे, हे 8 नियम पैकीतला पण सर्वात पहिला नियम जो आहे तो आहे भगवंताची कथा दररोज श्रवण करा. आणि श्रावण मास दरम्यान आपण संपूर्ण मास भगवान स्वामीनारायण यांचे जे चरित्र आहे, जे शतानंद स्वामी यांनी श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथामध्ये लिहिलेले आहे, ते चरित्र आपण श्रवण करूया. जे चरित्र आपण पुरुषोत्तम मास मध्ये ऐकले होते, 20 अध्यायांपर्यंतची कथा आपण पुरुषोत्तम मास मध्ये ऐकली होती. शेवटच्या दिवशी रात्रीला जी कथा झाली त्यामध्ये 23-24 अध्यायापर्यंतची कथा झाली होती. पण ती कथा लाईव्ह पण नव्हती आणि रात्रीचे प्राणी अलग होते, रात्रीला येणारे अलग होते. म्हणून मग तुमच्यासाठी पुन्हा पहिल्या दिवशी जी शेवटच्या दिवशी झालेली कथा होती ती पूर्ण आज पहिल्या दिवशी आपण श्रवण करू. श्रावण मास मी सांगितल्याप्रमाणे भक्ती मास आहे. काल अमावस्या गेली ना, कोणती गेली? दीप अमावस्या. असं पाहायला गेलो तर 3 अमावस्या सर्वात मोठं वर्षभरामध्ये म्हटल्या जातात. त्यापैकीतली एक अमावस्या म्हणजे ही दीप अमावस्या आहे. एक अमावस्या ही दिवाळीची अमावस्या आहे आणि एक अजून अमावस्या आहे, ज्या 3 पैकीतल्या खूप महत्वाच्या अमावस्या अमास म्हटल्या जात असतात. यामध्ये काल जी केली ती होती दीप अमावस्या. संस्कृत मध्ये या अमावस्याला गतहारी अमावस्या असा अमास म्हटलं जातं. पण संस्कृत मधला शब्द असल्याने अंग्रेज काळामध्ये अंग्रेजांना, ब्रिटिशांना हा शब्द बोलता येत नव्हता आणि मुद्दामून भारतीय लोकांना व्यसनाधीन करण्यासाठी, संस्कृती नाबूद करण्यासाठी गतहारीचा त्यांनी अपभ्रंश केला आणि गटारी म्हणजे ह्या दिवशी पिऊन गटारीमध्ये लोळायचं
असा पूर्ण हा कार्यक्रम नियोजित केला. पण गतहारी म्हणजे आतापर्यंत जो हारी म्हणजे आहार घेतला, आता तो बंद करून आता असं पाहायला गेलो तर नवीन सुरुवात आजच्या दिवसापासून तुम्ही करावी. जे गेलं झालं ते विसरून जा. आज तुम्ही नवीन सुरुवात करा आणि म्हणून आज जो श्रावण मासचा पहिला दिवस आहे, आजपासून आपण एक असा नियम पण घेऊ शकतो जेवणाविषयीचा, किंवा जे काही घडलं त्यातून नवीन शिकून आपण काहीतरी जीवनामध्ये चांगले गुण किंवा काहीतरी नियम आजपासून आपण घ्यावा, असा त्याचा अर्थ होतो. आपण अर्थ काय काढला की उद्यापासून श्रावण चालू होतोय, म्हणून जे काही खायचं आहे ते प्यायचं आहे ते आज करून घ्या, उद्यापासून बंद. म्हणजे बाकीचे महिने भगवान डोळे बंद करून बसतात आणि श्रावण महिन्यामध्ये डोळे उघडतात, अशी आपली मानसिकता आहे. पण श्रावण मास यामध्ये का विशेष भक्ती केली जाते, तर या महिन्यामध्ये भक्ती केल्याने तुम्हाला जे फळ मिळतं ते अधिक फळाची प्राप्ती तुम्हाला होत असते. विशेष करून ह्या महिन्यामध्ये तुम्ही बघा तर भगवान शिवची पण भक्ती केली जाते. श्रावण मास आहे, ह्या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची पण भक्ती केली जाते, कारण ह्याच मास मध्ये भगवान श्रीकृष्णांचं प्रागट्य आहे. म्हणून विशेष आपल्यासाठी हा श्रावण मास आहे. तर आपण श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथामध्ये स्वामीनारायण भगवंताचे चरित्र जे लाईव्हच्या माध्यमातून ऐकत होते, ते होते की धर्मदेव भक्ती माता, जे भगवान स्वामीनारायण यांचे माता पिता होते, यांना अयोध्या छपैयामध्ये अनेक प्रकारांचे त्रास सहन करावे लागले आणि शेवटी त्या त्रासांपासून मुक्त होण्याकरिता धर्मदेव भक्ती माता हे वृंदावन आले आणि गोवर्धन परिक्रमा करीत असताना त्यांना मरीच्याधिक ऋषीजन भेटले, ते पण असुरांच्या त्रासापासून खूप दुखी झाले होते आणि त्यांनी तिथे बसून विष्णुयाग प्रारंभ केला. दोन प्रकारे आपण यज्ञ करतो, एक आहे जपात्मक आणि एक आहे होमात्मक. म्हणजे कुंड बनवून आणि अग्नीला आहुती देणी याला होमात्मक म्हणतात, म्हणजे अग्नी प्रज्वलित करून केला गेलेला यज्ञ. आणि जपात्मक म्हणजे फक्त त्यामध्ये येणारे जे मंत्र आहे त्यांचा जप करणं. तर या गोवर्धन परिक्रमेमध्ये सर्व ऋषीजन भेटल्यानंतर सर्वांनी निश्चय केला की आपण महाविष्णू याग करूया, आपण जपात्मक विष्णू याग करूया. आणि सर्वचे सर्व जपात्मक विष्णू याग करू लागले. रात्रीच्या समयी माता भक्ती देवी होत्या, त्या दशमस्कंदामध्ये भागवतजी मध्ये जी रास पंचाध्यायीची कथा आहे, पंच अध्याय त्याचं पठन करू लागल्या. काही ऋषीजन होते ते गीत गोविंदचा पाठ करू लागले आणि एकादशीच्या दिवशी सर्वांना भगवान श्रीकृष्णांनी दर्शन दिले आणि सर्वांना सांगितलंय की तुम्ही चिंता करू नका, लवकरच हे धर्मदेव भक्तिमाता तुमच्या इथे मी प्रगट होईल, असुरांचा नाश करेल, भागवत धर्माचं स्थापन करेल. असं म्हणून भगवान श्रीकृष्ण अदृश्य झाले. सर्वांनी विष्णू याग समाप्त केला, व्रत होते ते सोडले द्वादशीच्या दिवशी. इथपर्यंतची कथा आपण पुरुषोत्तम मास मध्ये ऐकली होती. आलं लक्षात? कालचं जेवण केलेलं लक्षात येत नाही असतं, कथा काय आठवण येणार आहे? काल काय संध्याकाळी जेवण केलं होतं ते मला नाही आठवत आहे, तर तुम्हाला काय कथा आठवणार आहे? 2 महिन्यापूर्वी आपण काय कथा ऐकली होती? पण नाही लक्षात राहिली तर म्हणूनच मोबाईल समोर ठेवलाय. भगवान श्रीकृष्ण यांनी सर्वांना दर्शन दिल्यानंतर सर्व ऋषीजन एकत्रित झाले
सर्वांनी निश्चय केला आहे की आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी दर्शन दिले आणि लवकर पृथ्वीवरती प्रगट होणार आहे. धर्मदेव भक्तिमाता यांच्या घरी प्रगट होणार आहे. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण आपण कोणाला पण सांगू नये. हमेशा तुम्ही नक्की केलेले कार्य हे सर्वांना सांगायची आवश्यकता नसते. तुम्ही कोणतेही कार्य होण्या अगोदर जर सर्वांना सांगत फिरा तर आपल्या भाषेमध्ये त्या कामाला नजर लागते आणि होणारा कार्य होत नाही. तुम्ही 25 जणांना सांगून ठेवलं की मी फोर व्हीलर आणणार आहे, फोर व्हीलर आणणार आहे, आणि टाइमावरच तुमचं लोन पास होत नाही. माणूस काय विचार करतो, मोठा शहाणा फोर व्हीलर आणणार होता. म्हणजे समाजामध्ये पण आपली हसी होते. म्हणून हमेशा जोपर्यंत कार्य सफल होत नाही तोपर्यंत लोकांना सांगू नये, त्याचा प्रचार करू नये. आपण माळ करत असलो त्याचाही प्रचार करू नये. आपण जर दररोज मंदिरात येत असलो तर ते पण कोणाला सांगू नये. आणि डिजिटल युगामध्ये तर प्रायव्हसी खूप महत्वाची आहे. अति महत्वाची प्रायव्हसी. सामान्य भक्तीसाठीच नाही पण जीवनामध्ये पण प्रायव्हसी खूप महत्वाची आहे. एक आताच प्रसंग घडला होता, कदाच तुम्ही ऐकला असेल. तुम्हाला माहिती असेल, स्नॅपचॅट नावाची एक ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला माहिती आहे का? त्यावरती तुमच्या मुलं मुली प्रत्येक घडणारी घटना फोटो काढून टाकत असतात. सध्याच्या समयात व्हॉट्सअप, इंस्टाग्राम करता पण जास्त युज होणारी जर कोणती ऍप असली तर ते स्नॅपचॅट आहे. काय खाल्लं, कुठे गेले होते, काय करत आहे, कोणाकोणासोबत फिरत आहे, हे सर्व त्यावरती शेअर केलं जात असतं एक दुसऱ्यांना. तर एक फॅमिलीने नक्की केलं की आपल्याला मनाली फिरायला जायचं आहे. एक सत्य घडलेली घटना. ते निघाले, त्यांची एक मुलगी होती, तिला स्नॅपची सवय होती. तिने फोटो काढला, आम्ही चाललो आहे मनालीला. ट्रेन मध्ये बसले, ट्रेनचा फोटो काढून टाकला. मनाली पोहोचले, बर्फाचा फोटो काढून टाकला. वापस येताना ट्रेनचा फोटो काढून टाकला. आता गेले होते तेव्हा कुलूप मारून गेले होते, वापस आले तर पाहिलं तर कुलूप उघडं होतं. नक्की कळून गेलं की चोरी झालेली आहे. घरात गेले, पाहिलं सोनं, दागिने सर्व सर्व घेऊन गेले होते. पैसेही घेऊन गेले होते. कामाच्या ज्या वस्तू होत्या महाग्या सर्व घेऊन गेल्या होत्या. आणि तिथे एक चिठ्ठी चिपकवली होती. ते नाही आपण लिहिलेली लहानशी चिठ्ठी असते तशी चिपकवली होती आणि त्यात लिहिलं होतं की दीदी थँक्यू, तुम्ही आम्हाला सर्व तुमच्या घरातले अपडेट देत राहिले म्हणून तुमच्या कारणाने आम्ही खूप निवांतपूर्वक घरामध्ये चोरी करू शकलो. तुमच्या स्नॅपचॅटला पण धन्यवाद आणि तुम्हाला पण धन्यवाद. म्हणून जर तिने फोटो टाकत गेली म्हणजे त्यांना कळालं मनाली गेले 5 दिवस तर काही येणार नाही. आणि आपल्या जळगावातले तुम्ही बघा ना, आपण दुसऱ्या शहरात जायची गरजच नाहीये. भर दुपारी भर दुपारी चोरी. आता आपल्या एक सत्संगीकडे चोरी झाली होती. भर दुपारी रविवारच्या दिवशी चोरी झाली. आता रविवारी सर्व घरी असतात. आणि समजलो की आपण ह्या विस्तारामध्ये झाले तर ठीक आहे, पण शहराच्या मध्यभागी. म्हणून जीवनामध्ये, संसारामध्ये पण प्रायव्हसी आपण जे म्हणतो की दरेक गोष्टीला शेअर करणे आवश्यक नाही. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये पण आपण माळ करत असलो, आपण जे पण पुण्य कार्य करत असलो त्याला तुम्ही कोणाला सांगा, म्हणजे ते पुण्य कार्य मग राहत नाही. ते सर्व मग ते पुण्य तिथल्या तिथेच खतम होऊन जात असतं. म्हणून इथे सुंदर कथा आपल्याला शिकवते की सर्वांना भगवंतांनी दर्शन दिले पण सर्व ऋषीजन म्हणता बघा, आपण कोणाला सांगायचं नाही की भगवान प्रगट होणार आहे, नाहीतर असुर त्यामध्ये पण आपल्याला विघ्न आणतील. भगवान प्रगट होतील म्हणजे भगवान तर सूर्यासारखे आहे. सूर्य प्रगट झाल्यानंतर पृथ्वीवरचा अंधकार राहत नाही. भगवान प्रगट होतील म्हणजे संपूर्ण पृथ्वीला कळून जाईल
पण जोपर्यंत भगवान प्रगट होत नाही तोपर्यंत आपण ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही, असा सर्वांनी निश्चय केला. आता सांगा, कोणाच्या पोटात गोष्ट राहत नाही? असं नाही आहे, माणसांच्या पोटात राहत नाही. खरोखर पाहायला गेलो ना, तर सरळ हृदयाचा माणूस असला ना, त्याला मी असं समजतो की आपण 10 वर्षाचे झालो, 20 वर्षाचे झाले, 25 वर्षाचे झालो, 30 वर्षाचे होतो. या सर्व दरवर्षी आपलं एक एक वर्ष कमी होत जातं. ह्या वर्षांमध्ये आपण काय करायचं असतं माहिती? फक्त स्वतःला परफेक्ट करण्याचा प्रयत्न. आपण जसे जन्माला आलो तेव्हापासून एकच गोष्ट आपण करत आहोत, स्वतःला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न. मग ते स्वतःच्या बिझनेसमध्ये असो, नोकरीमध्ये असो, की सांसारिक जीवनामध्ये असो. तुम्ही दररोज विचार करा, की आपण हमेशा काय विचार करतो, की यांना पटत नाहीये तर मी तसं वागणार, यांना हे आवडत नाहीये तर मी तसं जेवणाचं बनवणार. नाही, म्हणजे स्वतःलाच परफेक्ट करण्याचा प्रयत्न माणूस जन्मापासून तर मृत्यूपर्यंत करतो. म्हणून सरळ हृदयाचे असतात ना, ते त्यांना कोणी विचारलं तर ते अनेक वेळी सांगून देत असतात. मग महिला सरळ झाले, की पुरुष सरळ झाले? तुमच्या हृदयातल्या भावना कळाल्या मला. तुमचं हृदय असं म्हणताय, माहिती पडेल तुम्हाला. तर धर्मदेव भक्तिमाता यांनी विचार केला, की आता आपण आपल्या घराकडे जाऊया. आणि वृंदावन वरून अयोध्याकडे, छपैयाकडे धर्मदेव भक्तिमाता निघाले. ऋषीजन पण स्वतःच्या आश्रमांकडे जाऊ लागले. रस्त्याने जात असताना नैमिषारण्य क्षेत्र आलं. आता ही खूप अद्भुत कथा इथे. भयंकर एक जंगल आलं. जंगलामध्ये चालत असताना धर्मदेव भक्तिमाता यांनी पाहिलं, की समोरून काही असुर येत आहे. आणि त्यांनी असुरांना पाहता बरोबरच आणि स्वतःचा रस्ता बदलून घेतला. आता आजपासून 200 वर्षापूर्वीची ही कथा आहे, 250 वर्षापूर्वीची. तर मग असुर म्हणजे 200 वर्ष, 250 वर्षापूर्वी शिंग होते का त्यांना? तर कदाच आपण असा अनुभव लावू शकतो, की असुर केव्हा आपण त्यांना म्हणू शकतो? तर त्यांच्या हातामध्ये दारूच्या बॉटली असतील, त्यांच्या हातामध्ये कोणत्यातरी प्राणी मारलेले असतील किंवा हातामध्ये धनुष्य बाण असतील, जे प्राण्यांची हत्या करतात, हिंसा करतात किंवा व्यसनांच्या अधीन असतात, त्यांनाच शास्त्रांमध्ये असुर म्हटलेले आहे. बाकी 200 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे, काही शिंग तर नव्हते. म्हणजे माणसाच्या लक्षणांवरून कळतं, की तो देव आहे किंवा असुर आहे. यांनी पाहिलं, की असुर लोक येत आहेत. असेच काहीतरी लक्षणांवरून ओळखलं असेल आणि यांनी स्वतःचा मार्ग बदलला. बघा केवढं सोपं दुनिया आज झाली आहे. यांना जर माहिती त्या टायमाला मोबाईल असते ना, तर तरच Google मॅप लावून दुसरा मार्ग शोधला असता. म्हणजे सोपी दुनिया झाली की नाही आता? तर कुठे पण जा जा तुम्ही. तुम्ही जर विश्वाच्या कोणत्या पण जंगलामध्ये हरवले, तर तुम्हाला Google मॅप, कारण की नेटचं जाळं पूर्ण विश्वावरती आहे. तर यांनी मार्ग बदलला आणि चालू लागले. संध्याकाळ होऊन गेली, पण ज्या रस्त्याने चालत होते, तो रस्ता काही त्यांना नंतर मिळाला नाही. भयंकर जंगल होतं. भर दुपारी पण सूर्याचा प्रकाश खूप कमी प्रमाणात त्या जंगलामध्ये येत होता. तर रात्रीच्या समयी तर भयंकर अंधार होतं. कोणी एक दुसऱ्याला पण बघू शकत नव्हतं. एवढा अंधकार त्या नैमिषारण्याच्या जंगलांमध्ये होता. आज पण हिमालयमध्ये असे काही जंगल आहे, झाड आहे, की जे आपण त्या लिहिण्यात आलं, की तुम्ही जर तिथे जा, तर ते तुम्हाला आलिंगन घेऊन स्वतःमध्ये दाबून घेतात. अनेक प्रकारांचे झाड आहे, अनेक प्रकारांच्या वनस्पती आहे.
असे पण आफ्रिकाच्या जंगलामध्ये मी काही झाडं पाहिले होते, की तुम्हाला बाहेरून दिसतात, पण आतमध्ये एवढा अंधकार असतो, एवढा अंधकार असतो, की आपण शास्त्रांमध्ये आज जसा वाचतो किंवा ऐकतो, तसा अंधकार आज पण दिसतो. तर धर्मदेव भक्तिमाता रात्रीच्या समय विचार करू लागले, की आता जंगलामध्ये चालणं योग्य नाही. एक दगडावरती बसून गेले दोघंचे दोघं. सकाळ होऊ द्या. सकाळ झाल्यानंतर आपण आपल्या मार्गाला लागून जाऊ. आणि त्या समयी दोघं पण बसले आहे आणि त्या समयी एक खूप ज्याचे डोळे लाल आहेत आणि काळेशार डोळे असलेला आणि अति विशाळ शरीर धारण केलेला एक मनुष्य ऋषी सारखा वेश धारण केलेला ज्याने होता तो तिथे येऊन उभा राहिला. खूप मोठे मोठे डोळे होते. ते डोळे लाल लाल दिसत होते आणि विशाळ शरीर होतं. सामान्य माणसाची हाईट त्यापेक्षा डबलने त्याची हाईट होती. आणि असा विशाळ देहधारी धर्मदेवांनी जेव्हा कोणी संन्यासी पाहिला, धर्मदेवांना झालं नक्की कोणीतरी हे ऋषी असतील आणि हे पण असुरांच्या त्रासाने त्रस्त होऊन वनामध्ये फिरत असतील. त्या संन्यासीची पण नजर या दोघं दंपतीवरती पडली आणि संन्यासी येऊन त्या धर्मदेव भक्तिमातांच्या समोर येऊन उभा राहिला. या दोघांना विचारतो की तुम्ही या वनामध्ये काय करत आहात? एवढ्या भयंकर वनामध्ये रात्रीच्या समयी तुम्हाला इथे येण्याची गरज काय पडली? तेव्हा धर्मदेव अति सरळ हृदयाचे आहे. धर्मदेवांना झालं की हे कोणीतरी ऋषी आहे आणि म्हणून धर्मदेव म्हणू लागले की हे ऋषीराज, आम्ही वृंदावन वरून येत आहोत. माझं नाव धर्म आहे आणि ही माझी पत्नी, हिचं नाव भक्ती आहे. आणि आम्हाला असुरांनी खूप त्रास दिला आणि त्या कारणाने आम्ही वृंदावनामध्ये गेलो. तिथे मरीच्या आधी ऋषी आम्ही सर्वांनी मिळून भगवंताची आराधना केली आणि भगवान श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन आम्हाला वरदान दिलं आहे की आम्ही तुमच्या घरी प्रगट होऊ. त्या भगवान श्रीकृष्णांनी आम्हाला सांगितलं की आता तुम्हाला जो त्रास असुरांचा होत आहे त्या असुरांच्या त्रासापासून मी तुम्हाला मुक्त करेन. भगवान श्रीकृष्णांनी आम्हाला सांगितलं की पूर्वी दुर्योधनासोबत जे असुर होते, दैत्य होते, दानव होते, त्यांना मी माझ्या हातून मारले. काहींना युधिष्ठिरांच्या हातून मारवले, काही अर्जुनाच्या हातून मृत्यू पावले. हे सर्व असुर मृत्यू पावले, पण त्यामध्ये ज्यांच्या हृदयामध्ये मलिन वासना होत्या ते सर्व असुर पुन्हा या कलियुगामध्ये जन्माला आले आहेत. आणि त्या सर्व असुरांचा नाश करण्याकरिता मी पुन्हा या पृथ्वीवरती प्रगट होणार आहे, असे भगवान श्रीकृष्णांनी आम्हाला वचन दिले आहे. आणि हे ऐकता बरोबर तो जो संन्यासी होता त्याचं शरीर क्रोधाने थरथर कंपू लागलं आणि तो संन्यासी धर्मदेव भक्तिमातांना म्हणतो की ऐका, मला तुम्ही ओळखलं नाही. मी दुर्योधनचा मित्र अश्वत्थामा आहे. 7 जण या पृथ्वीवरती आजही फिरत आहे, ज्यामध्ये अश्वत्थामाचं एक नाव आहे. अश्वत्थामा बलिर्व्यास हनुमानश्च विभीषण कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. अश्वत्थामा बलिराजा, ज्या 4 महिन्यापर्यंत भगवान ज्याच्या द्वारवरती द्वारपाळ म्हणून जातात. अश्वत्थामा बली व्यास भगवान वेदव्यास पण आज पण या पृथ्वीवरती आहे. हनुमान, हनुमानजी महाराजांची कथा पुढे येईल. त्यानंतर कृपाचार्य, त्यानंतर परशुराम भगवान, हे सर्वचे सर्व 7 चिरंजीवी म्हटले आहे आणि 8वे चिरंजीव हे मार्कंडेय ऋषी आहे, ज्यांनी भगवान स्वामीनारायण यांचे नामकरण संस्कार केले होते. शिव महापुराणामध्ये कथा आहे की मार्कंडेय ऋषी कशा प्रकारे 8वे चिरंजीवी झाले. तर यापैकीतले जे अश्वत्थामा होते, ज्यांनी 5 पांडवांच्या पुत्रांना मारले होते आणि त्या समयी भगवान श्रीकृष्णांनी भीमाला सांगितलं की याच्या कपाळावरचा मणी काढून घे आणि
भीमाने कपाळावरचा मणी काढून घेतला आणि तेव्हा कपाळावरचा मणी काढल्याने अश्वत्थामाला भगवान श्रीकृष्ण म्हटले की तू आता या ब्रह्मांडांचा नाश होत नाही तोपर्यंत चिरंजीवी होऊन या पृथ्वीवरती त्रास भोगवशील. आणि तो अश्वत्थामा आज पण पृथ्वीवरती खास करून जेव्हा घटना घडतात तेव्हा जास्त करून मध्य प्रदेश मधून अनेक वेळा अशा गोष्टी ऐकण्यात आल्या की मध्य प्रदेशमध्ये आज पण कोणीतरी एक व्यक्ती आहे जो आपला आशीरगड आहे, त्या आशीरगडच्या आजूबाजूच्या गावांमध्ये फिरत असतो, अनेकांना दिसतो आणि अनेकांना हळद आणि तेल मागत असतो. काही वर्षांपूर्वी एक घटना अशी घडली होती की एक डॉक्टरकडे संध्याकाळच्या वेळेस एक पेशंट आला. त्याच्या कपाळातून रक्त निघत होतं, खूप वास येत होती आणि तो कपाळावरती पूर्ण त्याचं तोंड झाकून आला होता. डॉक्टरांना म्हणतो की माझं ही जखम बरी होत नाहीये, यासाठी काहीतरी दवा दे. डॉक्टरांनी विचारलं की तुझं नाव काय? आणि त्या समयी तो हसू लागला. नाव त्याने सांगितलं नाही. आणि डॉक्टर जसे मागे फिरले काही दवा घ्यायला तेवढ्यात तो तिथून निघून गेला. हे सत्य घडलेली घटना. काही वर्षांपूर्वी तुम्ही ऐकलं असेल की आशीरगडला जे शिवपिंड आहे तिथे दररोज संध्याकाळी मंदिर बंद केलं जातं स्वच्छता करून, पण सकाळ होते आणि सकाळ होता बरोबरच ताजे त्यावरती बेलाचे पत्र तुम्हाला प्राप्त होतात, कोणीतरी अभिषेक केलेला असतो असं कळतं. तर सर्वांची मान्यता अशी आहे की तिथे अश्वत्थामा येऊन, आणखी शिवभक्त होता असतो, तर अश्वत्थामा तिथे आज पण येऊन पूजा करतात. तर अनेकांना, अनेक योगींच्या जीवनांच्या पण कथा तुम्ही वाचा, तर त्यांनी जेव्हा जेव्हा विचरण केलं तेव्हा तेव्हा त्यांना अश्वत्थामाचा एहसास झाला, तेव्हा प्रत्यक्षात त्यांना दर्शन झाले आणि तो दुःख भोगवत आहे असे पण त्याला सर्वांना लक्षण दिसले. धर्मदेव भक्तिमाता यांना अश्वत्थामा म्हणतो, मी दुर्योधनाचा मित्र अश्वत्थामा आहे आणि तो श्रीकृष्ण तुमच्या घरी प्रकट होणार आहे. ज्यांनी माझ्या मित्रांना संपवले, माझ्या मित्रांचा नाश केला, म्हणून मी आता त्या श्रीकृष्णांना शाप देतो की तो श्रीकृष्ण तुमच्या घरी पुत्र बनून येईल तर खरी, पण तो हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. हे जे असुर आहे हे सर्व माझे संबंधी आहे, माझे मित्र आहे, त्यांच्या हितासाठी मी शाप देतो की त्याने जर शस्त्र धारण केलं तर त्याचा पराजय होईल, श्रीकृष्णाचा पराजय होईल. आणि जर तो शस्त्रच धारण करणार नाही तर मग असुरांचा नाश कसा करेल, असे म्हणून अश्वत्थामाने शाप दिला आणि अश्वत्थामा तिथून निघून गेला. धर्मदेव भक्तिमाता दोघं पण अतिशय चिंतातूर झाले. दोघी पण चिंतामध्ये रडू लागले. धर्मदेव भक्तिमाताला म्हणतात की हे देवी, भगवान आपल्या घरी प्रकट होणार होते, अतिशय आनंद आपल्याला आहे, पण आता या अश्वत्थामाच्या शापने आपल्याला अतिशय चिंता वाटू लागली आहे. धर्मदेवांनी स्वतःला सांभाळले. भक्तिमाता खूप रडत होते आणि तेव्हा धर्मदेव भक्तिदेवींना म्हणू लागले, हे भक्तिदेवी चिंता करू नका. ह्या दुनियामध्ये भगवान पण या पृथ्वीवरती येतात तेव्हा तेव्हा त्यांना पण कष्ट, दुष्ट लोकांचा स्वभाव सहन करावे लागत असतात. प्रभू श्री रामचंद्र पण या पृथ्वीवरती आले तेव्हा त्यांना माता सीतांसहित अनेक कष्टांना सहन करावे लागले होते. आणि अशा प्रकारे रस्त्याने धीरे धीरे धर्मदेव भक्तिमाता चालू लागले. चालत असताना धर्मदेव भक्तिमातांना सांत्वना देण्याकरिता भगवान श्री रामचंद्रांची कथा सांगू लागले. सोबत सोबत जेव्हा जेव्हा कष्ट आलं तेव्हा तेव्हा हनुमानजी महाराज यांनी त्यांना सहायता केली, ती कथा सांगू लागले. आणि हनुमानजी महाराजांच्या महिमाचं वर्णन करीत करीत दोघं पण रस्त्याने चालत आहे. आणि त्या समयी जिथे जिथे रामकथा असते तिथे तिथे हनुमानजी महाराज असतात आणि हनुमानजी महाराज दिव्य स्वरूपाने
म्हणजे दिसणार नाही अशा प्रकारे धर्मदेव भक्तिमातांसोबत चालू लागले आणि कथा ऐकू लागले. आता ही कथा ऐकत असताना भक्तिदेवींच्या हृदयामध्ये असा संकल्प झाला की जेव्हा जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांवरती माता सीतावरती दुःख आले, तेव्हा हनुमानजी महाराजांनी त्यांचे संकट दूर केले. तर आपले जे कुळदेव आहे, ते कुळदेव तर हनुमानजी महाराज आहे. तर आमचे कष्ट दूर करण्यासाठी हनुमानजी महाराज का येत नाही? आणि स्वतःचे पती धर्मदेवांना म्हणू लागले की आपले कुळदेव हनुमानजी महाराज आहेत, तर ते हनुमानजी महाराज आपले कष्ट दूर करण्यासाठी का येत नाही? असं म्हणता बरोबरच अदृश्य रूपाने सोबत चालत असलेले हनुमानजी महाराज हे प्रत्यक्ष स्वरूपाने प्रकट झाले. आणि प्रत्यक्ष स्वरूपाने प्रकट झालेल्या हनुमानजी महाराजांना पाहताच धर्मदेव भक्तिमातांना अतिशय आनंद झाला. हनुमानजी महाराज म्हणतात, तुम्ही जरा पण चिंता करू नका. यावेळेस भगवान येतील, त्यांना शस्त्र धारण करण्याची गरज पडणार नाही. ते सर्वांना, ते शत्रू बुद्धी आहे, ते शत्रू बुद्धी नाश करून सर्वांच्या बुद्धीला सात्विक बुद्धी बनवतील, सद्बुद्धी सर्वांना अर्पण करतील. ते भगवान सर्वांचे नियंता आहे, त्यांना शस्त्र धारण करण्याची गरज नाही. असं म्हणून धर्मदेव भक्तिमातांना सांत्वना देऊन हनुमानजी महाराजांनी धर्मदेव भक्तिमातांना मार्ग दाखवला आणि मुख्य मार्गावरती धर्मदेव भक्तिमाता आता चालू लागले. सकाळ झाली आणि हनुमानजी महाराज अदृश्य झाले. हनुमानजी महाराजांचे दर्शन करता बरोबर भक्तिमातांना अतिशय आनंद झाला आहे. आणि भक्तिमाता धर्मदेवांना विचारू लागले, कारण की धर्मदेव हे विद्वान होते. भक्तिमाता विचारतात की हे पतिदेव, हे हनुमानजी महाराज आपण स्मरण करता बरोबरच आपली सहायता करण्यासाठी इथे प्रगट झाले. तर हे हनुमानजी महाराज चिरंजीवी झाले कसे, ती कथा मला तुम्ही सांगा. कारण ते चिरंजीवी आहे म्हणून आपली सहायता करण्यासाठी, आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी इथे ते आले. तेव्हा रस्त्याने चालत असताना आपण आज चालत जात नाहीये, आपण गाडीत जातोय, पण गाणे वाजवत वाजवत जातोय. कळालं? हे रस्त्याने चालत जात आहे. आता चालत जात असताना त्यांनी दुसऱ्या संसाराच्या पण गोष्टी तर केल्याच असत्या ना, की 2 महिने झाले आपण बाहेर फिरतोय नुसते. आता तिथे जाऊन काय करायचं? दुसऱ्या तिसऱ्याही चर्चा करू शकले असते. पण भक्ती देवीच त्यांना असे प्रश्न विचारत आहे की धर्मदेव त्यांच्यामध्ये राहिलेले जे ज्ञान आहे, ते ज्ञानच्या माध्यमातून अनेक कथा भक्ती देवींना सांगत आहे. आता प्रश्न काय केला की चिरंजीवी झाले कसे? आज भारतामध्ये सर्वात जास्त जर देऊळ कोणाचे असतील तर ते हनुमान आणि भगवान शिवचे आहे. पंडित मदन मोहन मालवीय असं नाव एक काशीच्या पंडित यांचं होतं, ज्यांनी आपल्या प्रत्येक गावोगावी, आज तुम्ही प्रत्येक गावाच्या बाहेर पहा मारुती तर आहेच, ज्याला गावाचा मारुती म्हणतात, बरोबर? तर ते गावोगावी हनुमान स्थापन करण्याचं कार्य किंवा प्रेरणा देण्याचं कार्य यांनी केलं. आणि दरेक गावोगावी हनुमानजी महाराज विराजमान झाले, कारण गावाचं रक्षण व्हावं त्यासाठी गावोगावी हनुमानजी महाराजांची स्थापना केली. तर ते चिरंजीवी कशा प्रकारे आहे? तर भगवान श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि वध करून अयोध्यामध्ये आले, राजा झाले. राजा झाल्यानंतर सर्वांना अतिशय आनंद झाला. भगवान श्री रामचंद्रांनी वानर सेनाला सांगितलं की आता तुम्ही जा सर्व घरोघरी. पण वानर सेनाला प्रभू श्री रामचंद्रांना सोडून जाण्याची इच्छा होत नव्हती. अनेक वेळा सांगितलं पण काही गेले नाही. 1 वर्षापर्यंत सर्व अयोध्यामध्ये थांबले. आता आधीपासूनच वर्षांपासून प्रभू श्री रामचंद्रांसोबत होते, युद्ध करायला गेले. त्यांच्या पण पत्न्या होत्या ज्या युद्धामध्ये सोबत आणल्या नव्हत्या.
पण भगवंतावरती एवढा प्रेम होता की सर्वांना भगवंताला सोडून जाण्याची इच्छा होत नव्हती. आपण 5 मिनिटासाठी मंदिरात येतो. 5 मिनिटात पाहिलं, नाही पाहिलं, लटक सलाम मारला की तरच धावत निघून जात असतो. 1 मिनिटामध्ये दर्शन करणारे या मंदिरात येतात. 1 मिनिटामध्ये पण दर्शन करून पळून जाणारे इथे येत असतात. आता मंदिरात कसे कसे येतात मी तुम्हाला जर सांगायला बसलो ना, तर तुम्ही म्हणसाल की तुम्ही कोणती कथा करायला बसले आज. आ- तुम्हाला अनेक वेळी असं होत असेल की दिवसभर तुम्ही मंदिरात करता काय? पण इथे एवढे डेंजर 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 येतात की तुम्ही गोष्टच जाऊ द्या. आता कालचीच तुम्हाला गोष्ट करतो. तुम्हाला वाटतं की मंदिरात राहणं म्हणजे काय एवढं सोपं गोष्ट आहे किंवा काय करत असते. आता कालच कोणीतरी चला आपण कुत्र समजू शकतो, मांजर समजू शकतो. माणूस कोणीतरी इथे प्रदक्षिणामध्ये टॉयलेट करून गेला होता. म्हणजे आता ते स्वच्छता करणे, तर दुसरं तर कोणी होतं नाही संध्याकाळी. म्हणजे ते आपल्याला समाजामध्ये ते शिकवण्याची गरज आहे सध्याच्या काळामध्ये, की आपण मंदिरात जातो. त्या गार्डनमध्ये येऊन वॉशरूम करायला बसून जातो. म्हणजे लोकांना भगवंत आहे असा पण एहसास काहींना होतो, काहींना होत नाही. म्हणजे आपण हिंदू राष्ट्र बनवण्याआधी हिंदू राष्ट्र कसं असतं, हे आधी यांना शिकवण्याची गरज आहे. घराघरामध्ये जाऊन यांना दररोज वर्षापर्यंत भाषण देण्याची गरज आहे, की तुम्ही मंदिरात जाल, पण आधी जाण्याच्या आधी हे नियम समजून घ्या. तर असेही असं अनेक वेळा घडतं. म्हणजे आपल्याकडे तर कोणता असा स्टाफ नाही की जरा साफ करून या. आपल्यालाच जावं लागणार आहे. म्हणून मंदिरामध्ये आपण येतो, तर मंदिरात आल्यानंतर काय करायला पाहिजे, हेही आपल्याला कळालं पाहिजे. मंदिरात तुम्ही आले, सामान्य काय केलं पाहिजे तुम्ही? तर इथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही जर दर्शन उघडे असले, तर तुम्ही आधी भगवंताचे दर्शन घ्यावे. भगवंताच्या शिखापासून तर नखापर्यंत कमीत कमी, कमीत कमी 5 मिनिटं तरी एक मूर्तीचे दर्शन तुम्ही केले पाहिजे. किंवा नखापासून तर शिखापर्यंत. भगवंतांनी कोणत्या रंगाचे कपडे धारण केले आहे, कोणते दागिने धारण केले आहे, कोणते हार धारण केले आहे, एक वेळा दर्शन करून डोळे बंद करून ती मूर्ती हृदयामध्ये स्मरण करावी. अशा प्रकारे संपूर्ण सर्व दर्शन करावे. त्यानंतर आपण भगवंताला 5 दंडवत तरी करावे. महिलांनी 5 पंचांग नमस्कार करावे. त्यानंतर इथे 4 धाम स्थापित केले आहे आपण. बाकीचेही देवी देवता आहेत, तर त्यांना सर्वांना हात जोडून वंदन करावे. त्यांना टच करून पाया पडू नये. आता कोणी आम्हाला असं दुरून पाया पडतं किंवा हात जोडून पाया पडतो ना, आम्हाला जरा पण दुःख होत नाही की हा पायाने पडला. आम्हाला उलटा आनंद वाटतो. कारण की तुम्ही वारंवार, वारंवार शरीराला टच करा, तर एक व्हायब्रेशन असतात. पॉझिटिव्ह म्हणा की निगेटिव्ह म्हणा. त्या फिलिंग तर होतात. ज्याला होतात त्याला होतात. म्हणून टच केल्याशिवाय भगवंताला आपण वंदन करावे. कारण की त्यांची पवित्रता खंडित होते. त्यानंतर बाहेर हनुमानजी गणपतीचे दर्शन करावे. त्यानंतर प्रदक्षिणा करावी. आले आहे तर 5 माळ तरी आपण इथे बसून करायला पाहिजे. तुम्ही दर्शन घेताय त्याच समयी भगवंताच्या समोर बसून बसले बसले 5 माळा करा. तर हे करता तुम्हाला 15 मिनिटं तरी जातात. तर 15 मिनिटं तरी आपण कोणाशी संभाषण न करता इथे आले, कोणी ओळखीचे दिसले, जय स्वामीनारायण, जय स्वामीनारायण, जास्तीत जास्त कसे आहात, त्याच्यावरती तर तिसरा प्रश्नच विचारला नाही पाहिजे. तर मंदिरात आल्यानंतर एवढं आपण केलं पाहिजे. जर तुम्ही मंदिरात आलात, कुठे तुम्हाला प्लास्टिक दिसला, तर तो उचलून तुम्ही कचरा पेटीमध्ये टाकला पाहिजे. ही मोठी सेवा आहे. तर इथे रस्त्याने चालत असताना भगवंताची चर्चा करतच धर्मदेव भक्तिमाता चालत आहे. भक्ती घडत आहे. चालायचंच आहे.
टाइम तर जाणारच आहे, पण त्या टाइमाचा सदुपयोग कसा केला पाहिजे ही कथा आपल्याला शिकवते, की रस्त्याने कथा सांगत सांगत जात आहे. तर 1 वर्षापर्यंत सुग्रीव जांबुवान हे कोणी गेले नाही. शेवटी भगवान रामचंद्रांनी जबरदस्ती रथ तयार केले आणि सर्वांना एक एक भेट वस्तू देत गेले. सर्वांना विदाई करत गेले. सर्व रडत रडत सर्व निघाले. आज तुम्ही पहा, इंडोनेशिया आदी जे देश आहेत, या देशांमध्ये आज पण रामायण आहे. बरोबर? अनेक जागेवरती गणपतींची चित्र नोटवरती आहे त्यांच्या. तर ते सर्व कुठून आलं, तर असं म्हटलं जातं की ही सर्व जी वानर सेना होती, नंतर जहाजांमध्ये बसून अलग अलग टापूंवरती जाऊन निवास करून राहू लागली. तर शेवटी हनुमानजी महाराज बाकी राहिले. भगवान रामचंद्रांनी विचार केला, यांनी जसं कार्य केलंय तसं कोणी कार्य करू शकलं नाही, यांना काय भेट देऊ. शेवटी हनुमंतांनाच विचारलं की तुम्हाला काय मी वरदान देऊ, काय तुम्हाला भेट देऊ, हे सोनामोहर तर सर्व कमी पडेल. तेव्हा हनुमानजी महाराजांनी भगवंताला प्रार्थना केली की जोपर्यंत रामकथा या पृथ्वीवरती राहील, तोपर्यंत मी तिथे जाऊन ती कथा श्रवण करू शकेल, असं मला तुम्ही वरदान द्या. दुसरं वरदान मागितलं की जर कुठे रामकथा होत नसली, तर किमपुरुष खंडामध्ये राहणारे जे गंधर्व आहेत, ते मला कायम रामकथा श्रवण करवतील, असं मला वरदान द्या. आणि भगवान श्रीरामचंद्रांनी तथास्तु म्हटलं आणि म्हणून हनुमानजी महाराज कथा श्रवणाकरिता या पृथ्वीवरती आज पण विचरण करीत असतात. आपण रात्रीला मी तुम्हाला जेव्हा रामकथा सांगत होतो त्या समयी पण हनुमानजी महाराज अदृश्य रूपाने नक्कीच आपल्या सोबत असतील आणि म्हणून तुरंतच तुम्ही स्मरण करता बरोबर ते हनुमानजी महाराज प्रकट झाले आणि त्यांनी आपल्याला रस्ता दाखवला. अशी चर्चा करीत करीत आणि धर्मदेव भक्तिमाता ही सकाळ होता बरोबरच अयोध्याच्या बाजूला छपैया गावामध्ये पोहोचले. छपैयामध्ये येता बरोबरच भगवंतांनी सांगितलं होतं, आता शत्रू सर्व मित्र होतील. या दुनियामध्ये एकाला प्रसन्न करण्या जा तर दुसरा नाराज होतो. याचं मान ठेवायला जा तर हा नाराज होतो. पण भगवंताला ज्याने प्रसन्न केलं त्याच्यापासून सर्वचे सर्व प्रसन्न होऊन जात असतात. शत्रू पण त्याचा मित्र होऊन जात असतो. धर्मदेव भक्तिमातांनी भगवंताला प्राप्त केले आणि जसे छपैया गावामध्ये आले, जे शत्रू होते, असुर होते, ते सर्वचे सर्व आता धर्मदेवांच्या शरणी आले आणि धर्मदेवांना म्हणू लागले की आता तुम्ही आम्हाला दीक्षा द्या आणि सर्वचे सर्वे भक्त झाले. घरामध्ये धन धान्य वाहन पशु द्रव्य याची वाढ झाली आहे आणि धर्मदेव भक्तिमाता यांना पाहून सर्व छपैयावासी अतिशय प्रसन्न झाले. जे छपैयावासी होते त्यांनी धर्मदेवांचं एक नाव ठेवलं आहे हरिप्रसाद. हरिप्रसाद यासाठी ठेवलं ते भगवंताला प्राप्त करून आले होते आणि म्हणून जे दुःख आधी होतं ते दुःख आता मिटून गेलं आणि भगवंताच्या कृपेने सुखी झाले म्हणून हरिप्रसाद असं नाव ठेवलं. म्हणजे आता धर्मदेवांचे किती नाव झाले हे आपल्याला माहिती पाहिजे. एक देव शर्मा, मूळ नाव देव शर्मा, धर्माचं पालन करीत होते म्हणून धर्मदेव, आणि तिसरं नाव हरिप्रसाद. तर हे तिघही नाव भगवान स्वामीनारायण यांच्या पितांचे आहे. भक्तिमाता ज्या भगवंताच्या माता आहे त्यांचे नाव पाहिले तर जन्माचं नाव बाळा, बरोबर. त्यानंतर भक्ती करायच्या, लहानपणापासून मीराबाई सारखी भक्ती होती म्हणून भक्ती देवी असं छपैयावासींनी त्यांचं नाव ठेवलं. लग्न झाल्यानंतर सासरे होते त्यांनी नाव ठेवलं प्रेमवती. स्वतःच्या पतीविषयी त्यांचा प्रेम पाहून प्रेमवती नाव हे सासऱ्यांनी ठेवलं. तर अशा प्रकारे भक्ती देवींचे 3 नाव आहेत. तर हे हरिप्रसाद हे सर्व धर्मदेव यांचे नाव ठेवण्यात आले.
भगवंतांनी विचार केला आहे की आता मी लवकर या पृथ्वीवरती प्रगट होतो, असा विचार करून सर्वप्रथम भगवंतांनी ऋतुकाळ दरम्यान पुष्य नक्षत्रामध्ये धर्मदेवांच्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि धर्मदेवांच्या हृदयापासून धर्मदेवांपासून माता भक्ती देवी यांनी गर्भधारण केला आहे. अशा प्रकारे भगवान माता भक्ती देवींच्या उदरामध्ये आले आणि माता भक्ती देवी होत्या त्या देवहूतींसारख्या, त्यानंतर देवतांच्या माता अदितींसारख्या दिसू लागल्या आहे. एवढं तेज त्यांचं दिसू लागलं की आजूबाजूवरून सर्वांना कळालं, सर्व माता भक्ती देवीचं तेज पाहायला येऊ लागलं. सर्व स्त्रिया म्हणू लागल्या की आजपर्यंत अनेक गर्भवती स्त्रिया मी पाहिल्या, पण एवढ्या तेजस्वी आजपर्यंत कोणाला बघितल्या नाही. आज अशा भक्ती देवी दिसत आहे. अशा प्रकारे 20व्या अध्यायामध्ये शतानंद स्वामी यांनी अश्वत्थामाची कथा, हनुमानजी महाराज हे चिरंजीवी कशा प्रकारे झाले ती कथा, आणि त्यानंतर भगवान धर्मदेवांपासून भक्ती देवींच्या उदरामध्ये आले ती कथा ही 20व्या अध्यायामध्ये सांगितली. आपण या श्रावण महिन्यामध्ये अध्याय तो अध्याय कथा आहे. 7 दिवसाची असते तेव्हा मलाई मिसरी लोणी लावून आपण तिला गोळ गोळ करून सांगून देतो, पण अध्याय वाईज जशी शतानंद स्वामींनी लिहिली आहे तशी कथा आपण या श्रावण महिन्यामध्ये श्रवण करू. मी प्रयत्न करेल की बाहेरचं एक पण उदाहरण यामध्ये आपण घेणार नाही, म्हणजे मूळ कथा ऐकू आणि श्रावण महिना पूर्ण होईल त्याआधी दुसरं प्रकरण पण आपलं पूर्ण होईल, 3ऱ्या प्रकरणाची पण समाप्ती होण्याचा आपण प्रयत्न करू. घाई नाही आहे आपल्याला, आपल्याला वर्षभर पण चालली ही कथा, आता काहीच घाई नाही. तर अशा प्रकारे आपण पूर्ण महिनाभर ही भगवंताची कथा श्रवण करू. श्रीपतीम श्रीधरम सर्वदेवीश्वर भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरि माधवं केशवं कामदं कारकं स्वामिनारायणं नीलकंठं भजे सहजानंद स्वामी महाराज स्वामीनारायण.